नमस्कार. मी आत्मनिर्भर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आपण दर मंगळवारी 4 वाजता आधुनिक युगातील हिरकणींना भेटत असतो. मंगळवारची 4ची वेळ आणि आधुनिक युगातील हिरकणींना भेटण्याची वेळ मला वाटतं हे आता समीकरणच झालेलं आहे. कारण मला आठवतंय 20 सप्टेंबर 2020ला माझा आधुनिक युगातील हिरकणीचा पहिला इंटरव्ह्यू मी घेतला होता आणि तसं बघायला गेलं तर आज ह्याला वर्ष पूर्ण होतंय आणि आजच्या या वर्षपूर्तीसाठी आपल्याकडे आधुनिक युगातील हिरकणी म्हणून आलेल्या आहेत ॲडव्होकेट दिलशाद मुजावर मॅडम. मॅडम तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे आपल्या आजच्या सेशनमध्ये. नमस्कार. नमस्ते. येस मॅम. आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्या मैत्रिणींना हे जे काही वर्षभर चाललेल्या हिरकणींचे सेशन्स आहेत हे निश्चितपणे एक सकारात्मक प्रेरणा देत आहेत, ऊर्जा देत आहेत आणि हा विश्वास देत आहेत की या जर करू शकतात तर मीही करू शकते आणि तो विचार देण्याचं कामच आपलं हे सेशन करतंय असं मला वाटतं. चला तर मग जास्त वेळ न दवडता सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला. दिलशाद मॅडम, मी तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करते. आता सध्या तुम्ही जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्य आहात, त्याचबरोबर तृतीयपंथी कल्याणकारी मंडळाच्या सदस्य म्हणून देखील तुम्ही काम करताय आणि हे सगळं करत असताना तुम्ही ॲडव्होकेट देखील आहात. तर मला सुरुवातीला तुम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला आवडेल की ॲडव्होकेट म्हणजे वकिली करायचं हे तुम्ही कसं ठरवलं आणि तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? प्रणती, सगळ्यात पहिल्यांदा आज तुझ्या ह्या उपक्रमाला 1 वर्ष पूर्ण होतोय, त्याच्यासाठी मी तुला आणि तुझ्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर अशा हिरकणींचा कार्यक्रम घेणं आणि समाजासमोर त्या व्यक्ती सादर करणं, हे सादरीकरण कशासाठी आहे? तर यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी घडतायत आणि त्या लोकांच्या पर्यंत पोहोचाव्यात. हा तुझा जो प्रवास आहे हा खरं तर खूपच चांगला आहे. कारण मी या कार्यक्रमातल्या बऱ्याच मैत्रिणींना मी ओळखते, मी भेटलेली आहे त्यांना आणि हा तुझा प्रवास खरोखरच एक कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. आणि तू विचारलं असं की वकिली कशी म्हणजे काय एवढं म्हणजे काय होतं की तुम्ही वकिली क्षेत्राकडे वळलात? खरं तर मी लहानपणापासून वक्तृत्व स्पर्धेत जायचे आणि सगळे शिक्षक जेव्हा मी भाषण करायचे, बोलायचे, तर मला म्हणायचे तू वकीलच व्हायला पाहिजेस आणि तू वकीलच हो. तर हे जे काही लहानपणापासूनच जे शिक्षकांनी सांगितलं, म्हणजे मी बोलते म्हणजे मी वकीलच व्हायला पाहिजे असं नाहीये. पण एक जे सांगायचे नेहमी की तू वकील झालीस तर खूप छान होईल, खूप चांगलं काम करू शकशील. हा जो आत्मविश्वास लहानपणापासून शिक्षकांनी मनात भरला, तो फार महत्वाचा आहे. कारण वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला चांगला शिक्षक भेटणं हे फार गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की मी खूप भाग्यशाली आहे की मला अगदी मॉन्टेसरी पासून ते आतापर्यंत कॉलेज लाईफ पर्यंत म्हणा किंवा आजही माझे सगळे शिक्षक माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. मी त्यांच्या सहवासात असते आणि मी त्यांच्याकडून नेहमी आशीर्वाद आणि मार्गदर्शन हे नेहमी घेत असते. आणि त्यामुळं जेव्हा म्हणायचे शिक्षक की तू वकील झालीस तर खूप चांगलं होईल. आणि मग जसजसं शिकत गेले, ग्रॅज्युएशन झालं. ग्रॅज्युएशन मध्ये माझं BA पॉलिटिकल म्हणजे पॉलिटिकल सायन्स हा मेन सब्जेक्ट होता. आणि त्यानंतर मग जेव्हा लॉला ऍडमिशन घ्यायचा विचार आला, तेव्हा साहजिकच इचलकरंजीहून कोल्हापूरला ऍडमिशन घेणं. आणि प्रणती, तुला तर माहित आहे की मुस्लिम कुटुंबामध्ये अशा पद्धतीचं शिकायला जाणं हे तसं त्या काळी म्हणजे जेव्हा मी ग्रॅज्युएशन झाले होते त्यावेळेला अशी गोष्ट विचारणं आणि त्याप्रमाणे कृती करणं हे तसं इतकं सहज नव्हतं. पण तरी देखील माझ्या वडिलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि ही काहीतरी करणार म्हणजे ही करणारच. म्हणजे हिला जरी तुम्ही नाही म्हणून सांगितलं तरी काही फरक पडणार नाही. म्हणजे जो हट्ट आहे किंवा जे ठरवलंय तेही करणार हे त्यांना माहितीच होतं. आणि त्याप्रमाणे मग माझं LLB ऍडमिशन मी कोल्हापूर शहाजी लॉ कॉलेजला घेतलं. अगदी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला वाटतं डिस्टिंक्शन मध्ये मी पहिली म्हणजे 3 वर्ष माझी झालेली. आणि वा. त्यानंतर मग पुन्हा मी तिथे थांबले नाही. मी 96ला प्रॅक्टिस चालू केली आणि प्रॅक्टिस करत असताना मी LLM केलं. म्हणजे मास्टर डिग्री लॉची आहे माझ्याकडे. क्रिमिनॉलॉजी मध्ये माझं स्पेशलायझेशन आहे
आणि मग खरं तर कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये LLM करणं हे खूपच अवघड आहे. कारण खूप टफ आहे. सगळ्यात टफ जर काही असेल आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये, तर LLM करणं हे फार टफ आहे. तर मी माझ्या वेळेला म्हणजे आमच्या कोल्हापूरमध्ये इचलकरंजीमध्ये पहिली अशी होते, की माझं LLM झालं होतं. आता खूप जण होय. विद्यार्थी आले, पण 1996-98 ला मी पहिली, त्याच्या आधी कुणी नव्हतं आणि मग मी पहिलीच होते, की मी LLM केलं होतं. आणि अ, असा हा प्रवास म्हणजे सुरू होता. कॉलेज लाईफ तर मी खूपच भन्नाट जगलेली आहे. म्हणजे मी ईच अँड एव्हरी मोमेंट जो आपण कॉलेजचा म्हणतो, म्हणजे अगदी मित्र-मैत्रिणींच्या सोबतच जगणं असतं, जे एक आयुष्य असतं, एक थ्रिल लाईफ असतं, ते मी जगलेली आहे. कारण एक पहिल्यापासूनची धारणा अशी होती, की आपण आनंदी राहिलो आणि आपण आनंदी असलो, की समोरचा माणूस हा आनंदी असतो आणि त्यामुळं प्रत्येक क्षण हा आनंदाने जगायचा. कारण वाचनाची प्रचंड आवड होती आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, की आपण मस्त आयुष्य जगायचं. मग कधी गाणं म्हणायचं असेल, कधी खेळायला जायचं असेल, कधी वक्तृत्व स्पर्धा असतील. अ अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी करत मी कॉलेज लाईफ आणि माझं LLMचं हे कंप्लीट केलं. आणि खरं तर वकिली हे माझं पॅशन आहे. म्हणजे वकिली करायची अ, हे मी खूप आधीपासूनच माझं लहानपणापासूनच ठरलेलं होतं. आणि त्याही पेक्षा माझं एक नेहमीचं वाक्य आहे माझ्या व्यवसायामध्ये काम करत असताना, की मी जर माझ्यावर झालेला अन्याय म्हणजे मी दुसऱ्यासाठी जर म्हणजे स्वतःसाठी जर न्याय मागू नाही शकले, तर मी दुसऱ्याला न्याय काय देऊ शकणार? त्यामुळे माझी नेहमी भूमिका ही संघर्षाची असते. म्हणजे मी नेहमी संघर्ष करायला तयार असते आणि त्यामुळे आज संघर्ष करत आज वकिलीची जवळ-जवळ 28 वर्ष माझी पूर्ण होतात आणि तरी देखील बापरे! आता थोडं मी प्रॅक्टिसमध्ये खूप तसं कमी केलेलं आहे आणि सामाजिक क्षेत्रात असेल, आज खूप चांगल्या पद्धतीने काम करते. पण तरी देखील वकिलीचा जो काही एक किडा असतो, तो आहे माझ्याकडे अजून. त्यामुळं अजूनही मी स्वतःला एक 100% वकीलच समजते. नक्कीच मॅडम, नक्कीच. मला वाटतं ही जिद्दी मुलीची कहाणीच मी ऐकली असं वाटतंय मला. कारण नक्कीच 96-98 चा काळ म्हणजे आम्ही त्यावेळेला शाळेत होतो आणि तुम्ही अ, म्हणजे मुस्लिम कुटुंबात असून देखील तुमची जिद्द तुम्ही पूर्ण केलीत वडिलांच्या पाठीमागे लागून. त्याचबरोबर जसं तुम्ही आता सांगितलत, की अतिशय उत्कृष्ट असं कॉलेज लाईफ तुम्ही जगलेला आहात आणि या कॉलेज लाईफ जगत असतानाच तुम्हाला जे काही अनुभव आले किंवा ज्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वकिलीची प्रॅक्टिस केली, हे मला वाटतंय फार सुंदररीत्या तुम्ही आता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलेलं आहे. मॅडम आवाज येतोय ना माझा? हा कट झाला होता थोडासा. हां, बोल. इंटरनेट डिस्कनेक्टिव्हिटी होती. तेच मी सांगत होते, की एका जिद्दी मुलीची कहाणी ऐकल्यासारखं मला वाटतंय. कारण 96-98 चा काळ म्हणजे आम्ही शाळेत होतो त्यावेळेला आणि मुस्लिम कुटुंबात असून देखील तुम्ही तुमची जिद्द पूर्ण केलीत. खरंच ही वाखाणण्यासारखी होती. कारण माझ्या बऱ्याचशा मुस्लिम मैत्रिणी मी अशा बघितलेल्या आहेत, ज्यांना घरच्यांच्या दबावामुळे त्यांचं शिक्षण मध्येच थांबवावं लागलेलं आहे किंवा लवकर वयात लग्न झालेलं आहे. पण मला वाटतं त्यांनी जर तुमच्यासारखी एक जिद्द दाखवली असती, तर त्याही आज काहीतरी करू शकल्या असत्या असं मला वाटतंय. आणि म्हणूनच जसं तुम्ही आता म्हणालात, की वकिली हा तुमचा पेशा आहे. म्हणजे तुमच्या आतमध्येच ते कुठेतरी दडलेलं आहे आणि संघर्ष करत 28 वर्ष तुम्ही वकिली केलेली आहे मॅडम आणि आता तुम्ही सामाजिक क्षेत्राकडे वळलेला आहात. खरंच फार सुंदर तुम्ही तुमचा आत्तापर्यंतचा प्रवास सांगितलात आम्हाला सगळ्यांना. या सगळ्याबरोबरच म्हणजे वकिली करत असतानाच तुम्ही फॅमिलीची तुमची जबाबदारी देखील तेवढ्याच समर्थपणे सांभाळलेली आहेत. आणि वकिलीचा जो 28 वर्षाचा अनुभव आहे, त्यातला एखादा किस्सा तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? खरं तर असे प्रसंग खूप आहेत. म्हणजे विचार करायला गेलं तर खूप आहेत. पण मी किस्सा असा सांगेन, की एक वेगळ्या पद्धतीचा सांगेन, की प्रत्येक वकील हा बऱ्याचदा काय होतं, की वकिलांच्या बद्दल अशी ओरड असते, की वकील फक्त स्वतःचाच विचार करतात आणि पक्षकाराचा विचार करत नाहीत. आणि ते स्वतःचा स्वार्थ बघतात. तर असं नसतं. कारण वकील हा स्वतःसाठी कधीही लढत नाही. नेहमी लक्षात ठेवा, की वकील हा तुमची बाजू मांडून तुम्हाला न्याय देण्यासाठी तो कोर्टात आलेला असतो. त्यामुळे भले तुमच्यासाठी त्याला बऱ्याचदा खोटं बोलावं लागतं. मग आपण सर्वसामान्यपणे असं म्हणतो, की अरे वकील खोटं बोलतात. तर ते कशासाठी बोलतात? रोजच्या आयुष्यामध्ये तर ते खोटं बोलत नाहीत. तर ते कुणासाठी खोटं बोलतात?
तर ते आपल्या पक्षकाराला न्याय मिळावा, त्याची जी खऱ्याची बाजू आहे ती सिद्ध व्हावी. आणि त्यामुळं म्हणजे हा खरं तर वकिली पेशा आहे. म्हणजे स्वतःच्या खूपच म्हणजे मी तर असं म्हणते, की खरोखर हा एक नोबल ज्याला आपण म्हणतो, तसा हा व्यवसाय आहे. पण बऱ्याच गोष्टी चुकीच्या समाज माध्यमात जातात आणि मग प्रत्येक वकिलाबद्दल एक आपलं वेगळं मत होत असतं. आता उदाहरण सांगायचं झालं तर मी तशी व्यवसायानं क्रिमिनल प्रॅक्टिसेस करत होते. तशा बऱ्याच केसेस हँडल केल्या. पण क्रिमिनलमध्ये माझा जास्त इंटरेस्ट होता. पण जेव्हा बऱ्याचदा काय व्हायचं, की सामोपचाराने काही केसेस मिटू शकतात, हे मला चांगलं माहिती आहे. कारण मी स्वतःचं एक तसं समुपदेशन केंद्र पण आहे माझं आणि मी तिथं समुपदेशन पण करत असते. तर अशीच एक केस माझ्याकडे आली होती आणि नवरा-बायकोचं साहजिकच नवरा-बायकोचं भांडण झालं होतं आणि त्या भांडणाच्या ह्याच्यातून ते इतकं टोकाला गेलं होतं, की त्यांनी असं ठरवलं, की आता आमच्यात काही कॉम्प्रोमाईज होत नाही आणि आम्हाला तर घटस्फोटच घ्यायचा. आणि तुला सांगते प्रणोती अक्षरशः त्यांनी बॅग भरली होती आणि ते बॅग भरून माझ्या ऑफिसला आले होते आणि मला म्हणाला, की तो नवरा म्हणाला, की "आत्ताच्या आत्ता आम्हाला घटस्फोट पाहिजे. मी जी बॅग भरून आणलेली आहे आणि आता मला स्टॅम्प लिहा, हे पैसे घ्या, हे स्टॅम्प घ्या. हिला मी एवढे पैसे द्यायला तयार आहे आणि ते सगळं तुम्ही त्यात लिहा. आजच्या आज सगळं करा आणि मला मात्र ह्याच्यातनं सुटका करा." मग ती बाई पण वैतागली होती. ती म्हटली, "नकोच, मला असल्या माणसाबरोबर संसारच करायचा नाही आणि मी निघून जाते. मला जे काही माझा खर्च असेल तो खर्च देऊन टाका. मी आपली निघाले." मग मी त्या दोघांचं ऐकलं. त्यांची माहिती घेतली आणि त्यांची माहिती घेऊन जवळ-जवळ मी 3 तास त्यांच्यावर काम करत होते, त्यांच्याशी बोलत होते. मला एक माहिती होतं, की जर मी यात लक्ष घातलं आणि यांना जर समजावून सांगितलं, तर नक्कीच यांचा जो काही संसार आहे, हा सुखाचा होऊ शकतो. भले मग ते मला जी देणारी फी होते, ती एक वेळ माझी जाईल. मला त्याच्याशी काही फरक नव्हता पडत. पण मला असं वाटत होतं, की एक कुटुंब माझ्या काही सांगण्याने त्याचं भलं होणार आहे. तर मग मी त्यांच्यासाठी असा वेळ घालवला आणि एका विशिष्ट वेळापर्यंत आल्यानंतर त्या दोघांना त्यांच्या चुका कळल्या. त्यांची चूक लक्षात आल्यानंतर ते म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं ते आले होते, त्या पद्धतीनं पुन्हा ते मला सांगून गेले, की "नाही मॅडम तुम्ही सांगितलंत आणि आम्हाला आमची चूक कळलेली आहे आणि आम्ही आता इथून पुढे जाऊन सुखाचा संसार नक्कीच करतो." मला सांगायला आणत होतो, की ते ज्या दिवशी माझ्याकडून गेले, तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे आता त्यांना एक छोटंसं बाळ पण झालेलं आहे. म्हणजे ते आता वाह! सुखाने संसार करतायत. तर सांगायचं इतकं, की कसं असतं, की दोघं नवरा-बायकोंच्यामध्ये थोड्याशा गोष्टी असतात, कुरबुर असते आणि एक इगो असतो कुठेतरी आणि तो इगो दुखावला, की मग हे नवरा-बायकोंचे प्रॉब्लेम्स सुरू होतात. त्यामुळं मला माहिती होतं, कारण बऱ्याचदा काय होतं, आम्ही वकील लोकं बऱ्याचदा असं चेष्टेत असं नेहमी म्हणतो, की 4 भिंतीच्या आत नवरा-बायकोंची भांडणं जरी झाली, तर बाहेरच्याला ते कळत नाही. खरं कारण काय आहे, ते फक्त त्या दोघांना माहिती असतं. आम्ही मात्र वकील बरोबर. भांडत असतो, की तू असं म्हणाला आणि तो तसं म्हणाला. पण खरं त्या दोघांनाच माहिती असतं, की ते कशासाठी भांडायला लागलेत आणि का आलेत कोर्टात म्हणून. तर मग हे माहीत असल्यामुळं आणि थोडीशी अ, एक सामाजिक जाण असल्यामुळं मी असा बरेच म्हणजे जवळ-जवळ इतकी कुटुंब एकत्र केलेले आहेत, की म्हणजे बऱ्याचदा फीची अपेक्षा न करता म्हणजे त्यांचं फॅमिली लाईफ चांगलं जावं, ते सुखासमाधानी नांदावेत म्हणून खूप प्रयत्न केलेत. आज त्यांना बाळ आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं, सुखानं ते दोघंही नांदतायत. तर मला असं वाटतं, की हे सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, की एका कुटुंबाला वाचवणं. मग अशा बऱ्याच केसेस आहेत, की ज्या आपण सांगू शकू. येस. नक्कीच मॅडम आणि ते जे समाधान त्या दोघांच्या चेहऱ्यावरती तुमच्याकडून जाताना होतं किंवा आता जे तुमच्याशी बोलताना म्हणजे मुलगा झाल्यानंतरचं पण तिथपर्यंत तुमचं फॉलोअप आहे, हे ऐकून फार बरं वाटलं आणि मला वाटतं हेच आपल्या कामाचं सगळ्यात मोठं समाधान असतं, की एका फॅमिलीला आपण जोडून ठेवलं, बांधून ठेवलं आणि ते जास्त महत्त्वाचं आहे मॅडम. वकिली पेशानं तर बरंच काही नक्कीच. तुम्हाला दिलं. 28 वर्षाचे अनुभव तुमच्या गाठीशी आहेत आणि त्यानंतर तुम्ही आता सामाजिक क्षेत्रात काम करताय. जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्य म्हणून तुम्ही काम करताय, त्याच्याविषयी मला ऐकायला आवडेलच. पण त्याही पेक्षा आपल्या समाजातील एक महत्त्वाचा घटक असणारे तृतीयपंथी सदस्य यांच्या देखील कल्याणकारी मंडळावरती तुम्ही सदस्य म्हणून काम करताय. तर या तृतीयपंथी लोकांना समाजात एक समाज मान्यता मिळावी म्हणून काय प्रयत्न आपल्यातर्फे झालेत? किंवा शासन त्यांना कशा पद्धतीनं
मदत करते. हे थोडंसं तुम्ही सांगाल का? खरं तर मी आत्ताच एका एका एक पुण्यामध्ये एक 23 तारखेला कार्यक्रम होतोय. त्याच्यासाठी एक बाईट देत होते आत्ताच आणि त्याच्यामध्ये मी आता असं सांगितलं, की संविधान आपल्याला म्हणते, की वी आर द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे आम्ही भारताचे नागरिक. तर हे सांगत असताना तो कुठेही स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव करत नाही. पण आम्ही स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथी असा आम्ही भेदभाव करतो आणि हा जो एक मोठा वर्ग आहे आपल्या समाजाचा, त्या वर्गाला आपण आपल्यापासून लांब ठेवतो. खरं तर हा समाज जर आपल्या प्रवाहात आला, तर आपल्या समाजाची एक जी ताकद आहे, जी आर्थिक असेल, वैचारिक असेल, की जो एक समाज निकोप समाज ज्याला आपण म्हणतो, तर असा हा समाज व्हायचा असेल, तर या लोकांना सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं आहे. आता मी जेव्हा यांच्यासाठी काम सुरू केलं, तर ती गोष्ट फार मजेशीरच होती. इचलकरंजीमध्ये आयजीएमला एक सेंटर आहे या लोकांचं आणि तिथं एक मॅडम आहेत, लोंढे मॅडम म्हणून आणि त्यांची एका कामानिमित्त माझी भेट झाली होती आणि त्यांच्याशी बोलता-बोलता त्यांनी मला असं सांगितलं होतं, की "मॅडम, अशी लोकं आहेत, असं त्यांचं विश्व आहे." आणि मग मला उत्सुकता निर्माण झाली, की या लोकांच्याबद्दल जाणून घ्यायला. आणि मग त्यांच्याविषयी मग मी वाचायला सुरुवात केली आणि मग ह्या मॅडमच्या माध्यमातून मी त्यांना म्हणाले, की "मॅडम मला या लोकांना भेटायला आवडेल." तर मॅडम म्हणाले, की "लोकं भेटत नाहीत. कुणावर विश्वास ठेवत नाहीत." मी म्हटलं, "ठीक आहे, चालेल काही प्रॉब्लेम नाही. पण एक भेट तरी हरकत नाही ना करायला." तर मला त्यांना जाणून घ्यायचंय. मला त्यांचा विश्व समजून घ्यायचाय. आणि मग त्या मॅडमनी माझी भेट त्यातल्या काही एक 10-15 लोकांशी अरेंज केली. आणि मग मी त्यांना समजून घेतलं. त्यांच्याशी बोलत होते आणि बोलत असताना एक गोष्ट लक्षात आली, की अरे, ही तर आपल्यासारखीच माणसं आहेत. आपल्यासारखाच विचार करतात. मग यांना आपण समाज म्हणून वेगळं का करतो? यांना बाजूला का ठेवतो? यांना 2 वेळच्या अन्नासाठी एवढी धडपड म्हणजे ओढाताण करावी लागते, संघर्ष करावा लागतो. हे कशासाठी? आणि ते तर माणसंच आहेत ना. मग माणूस असून सुद्धा आजही या युगामध्ये या 21व्या शतकात आपण आता म्हणतोय, की आम्ही खूप विचार आणि प्रगत झालो. आम्ही सर्वार्थाने सगळे म्हणजे काय म्हणतात त्याला, की सधन आहोत किंवा वैचारिक आमची प्रगती झालेली आहे असं जिथं म्हणतो, तिथं अजूनही लोकं अशी का? मग हा प्रश्न मी त्यांना विचारला. तर त्यांनी मला सांगितलं, की "मॅडम, आम्हाला 2 वेळच्या भाकरीसाठी संघर्ष करावा लागतो." मग जिथं 2 वेळच्या भाकरीचा संघर्ष येतो, तिथं मग नक्कीच या माणसांच्यावर किती अन्याय आणि अत्याचार होत असतील, हे आपल्या लक्षात येतं. कारण मी जिथे राहते म्हणजे ज्या एरियामध्ये मी इचलकरंजीमध्ये राहते आणि माझ्या इचलकरंजीबद्दल असं सांगितलं जातं, की इथं आलेला कुठलाही माणूस रात्री उपाशी झोपणार नाही. म्हणजे एका सर्व्हेमध्ये तसं लक्षात आलंय. भारतातल्या काही शहरांचा अभ्यास केला होता. तेव्हा इचलकरंजीचं नाव प्रामुख्यानं त्याच्यामध्ये होतं आणि इथं येणारा प्रत्येक माणूस हा उपाशी झोपणार नाही, तर त्याला काम असणार आहे. हे मी वाचलं होतं. मग मला हे कळत नव्हतं, की ह्या माणसांच्या बाबतीत असं का होतंय? यांनाच असं दूर का लोटलं जातंय? आणि मग त्यांचा अभ्यास सुरू केला, त्यांच्याशी भेटीगाठी सुरू केल्या आणि मग लक्षात आलं, की अरे यांच्याकडे आधार कार्ड नाहीये, रेशन कार्ड नाहीये. त्यांचं ओळख जे दाखवण्यासाठी आपण म्हणतो, की आम्हाला मतदार ओळखपत्र, त्यांची स्वतःची काहीच आयडेंटिटी नव्हती, काहीच नाही. मग अशा वेळेला माणूस म्हणून मी समाजामध्ये कसं सर्व्हायव्ह करायचं? कसं जगायचं? तर हा मोठा प्रश्न आहे. मग मी काय करायला पाहिजे? एक तर मी भीक मागून करायला पाहिजे किंवा ही लोकं जे भीक मागतात, सेक्स वर्क करतात, याशिवाय यांची गुजरण होत नाही. टाळी वाजवल्याशिवाय त्यांना कुणी खायला देत नाही. मग हे टाळी जे वाजवणं आहे, हे खूप अपमानास्पद आहे आणि हे भयानक आहे. आणि मग मी ठरवलं, की नाही आपण यांच्यासाठी काम करायचं. मग विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून काय करता येतं, त्याचा अभ्यास केला आणि मग विधी प्राधिकरणाच्या माध्यमातून इचलकरंजीचे जे आपले हे होते प्रांताधिकारी यांच्या माध्यमातनं त्यांना रेशन कार्ड, आधार कार्ड हे उपलब्ध करून दिलं. त्यांना रेशनिंग मिळेल याची व्यवस्था केली. त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स त्यांना सरकारी कागदपत्र लागणार आहेत, ते कशा पद्धतीने सहज उपलब्ध होतील ते बघितलं आणि मला ह्या सगळ्या शासकीय यंत्रणांनी आणि आमच्या विधी प्राधिकरणाने खूप मदत केली आणि त्याच्यामुळे यांच्यासाठी जे काही काम उभं राहायचं होतं, ते सहज शक्य झालं.
मग आता खऱ्या अर्थानं मग ह्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या, की मॅडमने आमच्यासाठी आता हे सगळं उभं केलंय. मग साहजिकच त्यांना असं वाटायला लागलं, की आणि मलाही असं वाटायला लागलं, की टाळी वाजवून, भीक मागून स्वतःची गुजराण करण्यात काहीच अर्थ नाहीये. तर आता आपण ह्यात काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग त्यांना कामासाठी प्रवृत्त केलं. त्यांनी काम करावं म्हणून त्यांना मोटिव्हेट करायचा प्रयत्न केला. त्यानंतर तृतीयपंथींसाठी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिलं म्हणजे मला वाटते आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसं त्यांच्यासाठी कुठेही वेगळं टॉयलेट नाहीये. पण इचलकरंजीमध्ये मी स्टँडवर त्यांच्यासाठी वेगळी टॉयलेट बाथरूमची सोय केलेली आहे. त्यांच्यासाठी वेगळं आहे. तर हे फार महत्वाचं आहे. त्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातनं त्यावेळचे जे मुख्याधिकारी होते प्रशांत रसाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना 25 लाखाची दर वर्षाची बजेटमध्ये तरतूद केली आणि अशी तरतूद ही भारतामध्ये इचलकरंजी नगरपालिका ही पहिली आहे, की जिथं अशा पद्धतीची तरतूद झालेली आहे. तर मला असं वाटतं, की हा प्रवास खूप आता सुरू आहे. कारण प्रणवती तुझ्या लक्षात येतं का बघ, की एका व्यक्तीचं ट्रान्सफॉर्मेशन धरून जाऊया, की आपण एक श्याम आहे आणि त्याचं श्यामलीमध्ये रूपांतर होतंय किंवा एक श्यामली आहे त्याचं श्याममध्ये रूपांतर होतंय. मग ते फिजिकली असेल, म्हणजे मेंटली असेल. ही प्रक्रिया एवढी सोपी नाहीये आणि त्यामुळं ह्या परिस्थितीतून जेव्हा एखादा ट्रान्सजेंडर जात असतो, मग तो एखादा लहान मुलगा असेल, जेव्हा हार्मोनल त्यांच्यात चेंजेस होत असतात, तर अशा वेळेला त्यांच्या सोबत काम करणं, त्यांच्या सोबत असणं हे फार गरजेचं आहे. आणि मी तर या माध्यमातनं जे मला कोणी ऐकतायत त्यांना मी हे नक्कीच सांगेन, की तृतीयपंथी हे आपल्यातलेच आहेत. ते वरून कुठून आलेले आभाळातनं पडलेले नाहीयेत. आईच्या पोटातूनच त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याला नाकारू नका. त्यांचा स्वीकार करा. कारण ती सुद्धा माणसं आहेत. प्रेमाची भुकेली आहेत आणि त्यांना देखील तुम्ही माणूस म्हणून जगण्याचा, समान संधी देण्याचा त्यांचा एक जो आत्मविश्वास, एक सन्मान आहे, तो देण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करा. असं आव्हान मला या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं. नक्कीच मॅडम, नक्कीच. फार म्हणजे वास्तवाची जाणीव मला वाटते तुमच्या या आत्ताच्या उत्तरानं झालेली आहे आणि ही खरंच गरज आहे. तोही समाज प्रवाहाचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्यांचंही जर समाजाच्या विकासामध्ये काही कॉन्ट्रिब्युशन घेता आलं, तर त्या माध्यमातून आपला समाज हा चांगल्या पद्धतीनं बांधला जाईल आणि निश्चितपणे त्यांची एक महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला सामाजिक विकासामध्ये घेता येईल, असं मला वाटतं. आणि इचलकरंजीबद्दल तर काय सांगावं, जसं तुम्ही म्हणालात तेच खरंच निश्चितपणे खरं आहे, की तिथे येणारा माणूस कधीही उपाशी राहत नाही. जो कष्ट करणार आहे, इव्हन मी तर त्याच्याही पुढे जाऊन असं म्हणेन, की ज्याची प्रामाणिकपणे कष्ट करायची तयारी आहे आणि जो सातत्याने प्रयत्न करतो, तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला, तरी तो उपाशी राहत नाही. तृतीयपंथांसाठी तुम्ही केलेलं हे जाणीवपूर्वक काम मॅडम खरोखरच कौतुकास्पद आहे आणि अभिमानास्पद देखील आहे. आता सध्या तुम्ही जिल्हा बाल कल्याण समितीच्या सदस्य म्हणून काम करताय. अल्पवयीन मुली असतील, बालकं असतील किंवा एकट्या राहणाऱ्या महिला असतील, यांच्यासमोर नेमक्या काय समस्या येतात आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने मार्ग काढतो? नक्कीच. मी आज ज्या पदावर काम करते, ते खरं तर मला असं वाटतं, की देवानं दिलेलं माझ्यासाठी खूप सुंदर काम आहे. कारण आणि प्रत्येक व्यक्तीला ज्याला संधी मिळेल, त्यानं खरोखरच बालकल्याण समितीचं सदस्य व्हावं. कारण हे इतकं सुंदर काम आहे आणि या कामामधून तुम्हाला जो एक आनंद मिळणार आहे, तो म्हणजे तुम्ही कशाही पैशात अजिबात मोजू शकत नाही. मला बरेच जण म्हणतात, की त्याचं मोजमाप पैशात होतं का? म्हटलं काही गरज नाहीये. हा जो आनंद आहे आणि लहान मुलांचा निरागसपणा जपण्याचं जे काम आम्ही करतो, त्याला नक्कीच अ, खूप मोठं आहे ते. ते पैशात अजिबात मोजता येत नाही. आता हे बालकल्याण समिती काय आहे? खरं तर मी माध्यम शोधत असते, की मला प्रत्येक माध्यमामधनं बालकल्याण समिती काय आहे? हे सांगायला मला नक्की आवडतं. बालकल्याण समिती हे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन अधिनियम 2015 या अन्वये तयार झालेली एक समिती आहे. या समितीला न्यायालयीन दर्जा आहे, म्हणजे मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटचा दर्जा आहे आणि याच्यामध्ये 2 भाग येतात. ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड म्हणजे बाल न्याय मंडळ आणि दुसरं बालकल्याण समिती. आता बालकल्याण समिती जी आहे त्याच्याकडं पीडित मुलं येतात आणि बाल न्याय मंडळाकडं ज्या लहान मुलांनी काही अनवधानाने त्यांच्या हातून काही गुन्हा घडला असेल, तर त्यांना बाल न्याय मंडळासमोर नेलं जातं. आता बालकल्याण समितीमध्ये फक्त अशी पीडितच मुलं येतात का? तर नाही.
तर याच्यामध्ये अबेंडंट म्हणजे सोडून दिलेली मुलं असतील, परत ज्यांचा त्याग केला असेल, सरेंडर केलेला असेल किंवा जी अनाथ मुलं आहेत, म्हणजे अशा मुलांना त्यांचं पुनर्वसन करणं आणि त्यांना 18व्या वर्षापर्यंत त्यांचं योग्य पालन-पोषण आणि शैक्षणिक त्यांचा सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध देणारी आणि त्याच्यावर मॉनिटरिंग करणारी ही बालकल्याण समिती आहे. या बालकल्याण समितीजवळ मग चाइल्ड मॅरेजच्या केसेस असतील किंवा एखाद्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असेल, उदाहरणार्थ पोक्सो सारखी केस असेल, तर अशा साठी सुद्धा बालकल्याण समिती समोर त्या येतात आणि बालकल्याण समिती ही अशी समिती आहे की जी चाइल्ड मॅरेजमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका निभावते. अशी एखादी केस आपल्या जिल्ह्यामध्ये घडली तर सगळ्यात पहिल्यांदा ती केस बालकल्याण समिती समोर येते आणि त्याच्यावर योग्य न्यायनिवाडा करण्याचा अधिकार बालकल्याण समितीला आहे. त्याचप्रमाणे एखादं अनाथ बालक आहे आणि त्याला दत्तक द्यायचं असेल, तर त्या दत्तक प्रणाली जी आहे, ती प्रणाली म्हणजे त्या मुलाला दत्तक प्रक्रियेसाठी फ्री करणं, हा अधिकार फक्त आणि फक्त बालकल्याण समितीला आहे. त्यांनी फ्री केल्यानंतरच कोर्टात जाऊन तुम्हाला ते बाळ योग्य प्रोसिजरनं दत्तक घेता येतं. या माध्यमातून मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते, की दत्तक प्रक्रिया कारण मध्यंतरी प्रणवती तुला माहित असेल, की दत्तक घेण्याची एक जाहिरात आली होती, की कोणी दत्तक ह्या 3 मुली आहेत आणि ह्या आम्ही दत्तक देऊ इच्छितो. तर अशी कुठलीही गोष्ट कायद्याला मंजूर नाही. कायद्यानं अशा कुठल्याही दत्तक प्रणालीची जाहिरात करता येत नाही. त्याला योग्य असे फोरम आहेत आणि त्या माध्यमात जाऊनच तुम्हाला दत्तक प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागते. जेव्हा नात्यातलं दत्तक तुम्ही घेणार असता, तेव्हा हिंदू मॅरेज अँड अडॉप्शन ऍक्ट खाली तुम्ही दत्तक घेऊ शकता. पण तेच जर एखाद्या सरेंडर केलेलं बाळ आहे, अबंडन केलेलं बाळ आहे किंवा अडॉप्टेड चाइल्ड आहे, तर अशा म्हणजे जी अनाथ मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही बालकल्याण समितीला अप्रोच करावं आणि त्यानंतर काराची एक वेबसाईट आहे. आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे कारा. कारा म्हणजे काय? तर सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटी. या माध्यमातनं जर तुम्ही तुमची माहिती अपलोड केली, तर तुम्हाला अडॉप्शनसाठी सगळे पर्याय त्याच्यामध्ये दिसतात आणि त्यानंतर तुम्ही ते बाळ अडॉप्ट करू शकता. ही इतकी साधी सोपी प्रक्रिया आहे, पण लोकं त्याचा गैरवापर घेतात. या माध्यमातून मला सांगायचंय, की अशा मुलांना जर कोणी घेत असेल, तुमच्या आसपास जर तुम्हाला दिसत असेल, तर नक्कीच तुम्ही बालकल्याण समितीला किंवा 1098 चाइल्डलाईनला तुम्ही संपर्क करा. कारण अशा मुलांची ही विक्री होऊ शकते आणि असे प्रकार हे आपल्या भागांमध्ये सुद्धा खूप घडताना दिसतात. पण आम्ही त्या वेळेला ही प्रकरणं उघडकीस आणून वेळीच त्या बाळांचं ट्रॅफिकिंग होणं, म्हणजे विक्री होणं आम्ही थांबवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही बालकल्याण समिती पूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत असते आणि अशा पद्धतीनं या समितीचं काम हे सुरू असतं. अतिशय सुंदर म्हणजे ही कमिटी काम करत असते आणि या कमिटीचं सदस्य होणं खरं तर आता हे खूपच काय म्हणतात त्याला ग्लॅमराइज्ड झालेलं आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी आता या समितीचा सदस्य असायला पाहिजे. पण नक्कीच हा काटेरी मुकुट आहे. ज्याला शक्य आहे त्यांनीच तो घालावा. अन्यथा तसे खूपच म्हणजे दुरूनच खूप छान दिसतं. पण काम करायला पण तितकीच मजा येते. कारण समोरच्या मुलाचा निरागसपणा जपताना खूप म्हणजे तितकंच सहृदय आपलं असायला पाहिजे. जर तुम्ही संवेदनशील असाल, तरच या समितीमध्ये काम करू शकता, अन्यथा करू शकत नाही. कारण येणारी बालकं ही त्याचं प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं. प्रत्येकाच्या वेदना वेगळ्या असतात आणि या वेदनेला तुम्ही फुंकर घालायची असते. मग ती फुंकर तुम्ही तुमच्या अ, एकतर तुम्ही कसे त्याच्यासमोर प्रेझेंट होता, याला फार महत्वाचं आहे आणि तुमचे शब्द हे तुम्ही कशा पद्धतीने उच्चारता याला देखील तेवढंच महत्व आहे. तुम्ही काय?" असं जोरात म्हणालात तरी तो घाबरणार. "अरे बाळ काय झालं तुला?" असं प्रेमाने जरी सुरुवात केली तरी त्याला कळतं, की नाही मला इथं ओपन होता येतं. अशा इतक्या इतक्या केसेस असतात. बऱ्याचदा काय होतं, की पोक्सो सारखी केस असेल, लैंगिक अत्याचाराची केस असेल, तर बऱ्याचदा मुली किंवा मुलं पोलिसांच्या समोर घाबरून काही गोष्टी सांगत नाहीत. पण तेच आमच्याकडे आलं, की आम्ही त्यांना प्रेमाने विचारल्यानंतर जे घडलं होतं ते इत्थंभूत आम्हाला माहिती देतात. म्हणजे आता पोलीस हल्ली म्हणायला लागलेत, की आमच्यापेक्षा जास्त आता तुमच्याकडेच मुलं सांगतात.
त्यामुळे ते काही त्रास करून घेत नाहीत आणि मुलं आमच्याकडे पीडित मुलगी आमच्याकडे आणतात आणि म्हणतात, की "मॅडम आता यांना विचारा आणि आम्हालाच तुम्ही आता माहिती द्या, की यांच्यावर काही अत्याचार झालाय का?" तर ही एक सुंदर प्रक्रिया आहे एखाद्या मुलाला त्याचं संगोपन करण्याची आणि जर आपण आईच्या मायेनं आणि ममतेनं जर या मुलांचं संगोपन केलं, तर खरंच खूप चांगलं होऊ शकतं. आणि मी तर त्याही पुढे जाऊन म्हणेन, की जे आमची संकुलामध्ये मुलं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा काही इनोव्हेटिव्ह करता येईल का? हे मी नेहमी बघत असते. कारण मला त्या मुली ज्या आहेत किंवा मुलं आहेत, ती आईविना, बापाविना पोरकी असतात. आईचा स्पर्श, बापाचा स्पर्श यापासून ती वंचित असतात. मग अशा मुलांना हे प्रेमाचे स्पर्श, हे प्रेमाचे बोल आपण एक फक्त बोलायचं तरी असतं. मग ते चांगलं बोललं तर काय वाईट आहे? तर मी ह्या मुलांच्यात नेहमी मला राहायला आवडतं आणि त्यांच्यासोबतच काम करायला मला खूप आवडतं. नक्कीच मॅडम, नक्कीच. तो काम करतानाचा आनंद जो आहे ना, तो तुमच्या चेहऱ्यावरती दिसतो मॅडम आणि सांगत असतानाही ते जाणवत होतं, की किती आत्मीयतेनं तुम्ही त्या मुलांशी बोलत असाल आणि किती आत्मीयतेनं त्यांचा प्रश्न समजून घेऊन त्याच्यावरती तुम्ही सोल्युशन देत असाल. खरं तर तिथं येणारे प्रत्येक मुलगा, मुलगी किंवा जे काही बालक असेल, ते काही ना काहीतरी अडचणीमध्ये सापडलेलं असेल. भलेही मग ते मानसिक असेल, शारीरिक असेल, लैंगिक असेल आणि त्या अडचणीतनं पहिल्यांदा त्यांना मानसिकरित्या बाहेर काढणं मला वाटतं हे सगळ्यात मोठं चॅलेंज तुमच्या समोर असणार आहे आणि त्यानंतर मग त्याला आपल्याला कुठल्या प्रवाहात नेता येईल आणि कसं पुन्हा मार्गावरती आणता येईल हा सगळा प्रवास मला वाटतं या माध्यमातून तुम्ही त्या मुलांच्याकडून करून घेताय आणि एका प्रकारे त्या मुलांना आपण सक्षम बनवतोय. म्हणजे कोणत्याही अडचणी जरी आल्या तरी त्यातनं बाहेर पडून आपल्याला पुढे आपला मार्ग चालू ठेवायचा आहे किंवा चालत राहायचं हे तुम्ही त्या माध्यमातून त्या सगळ्या बालकांच्या पुढे ठेवताय असं मला वाटतं. आता रिसेंटलीच आपण आपल्या संस्थेबरोबर म्हणजे महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राबरोबर स्त्री एक शक्तीपीठ या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. बऱ्याच जणांनी तो लाईव्ह कार्यक्रम बघितलेला आहे. बरेच जण आता त्याचे सदस्य देखील आहेत. पण याविषयी थोडीशी माहिती तुम्ही द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते. खरं तर प्रणवती अशी वेळ कुणावरही येऊ नये. इतक्या वाईट अवस्थेतून आपण ह्या महिलांना बघितलेलं आहे. त्यांचे अश्रू बघितलेले आहेत, त्यांचे हुंदके बघितलेले आहेत आणि जेव्हा ह्या महिला आपण बघतो खरं तर 0 ते 18 वयोगटातल्या ज्या मुलांचे की आई गेली असेल किंवा वडील गेले असेल कोरोनामुळं, तर त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ हा महिला बाल कल्याणच्या विभागाकडून देण्यात येतो आणि ती रक्कम खूप कमी आहे. पण तरी देखील ती मिळवण्याची धडपड आणि ते आमच्यापर्यंत पोहोचत असतात फक्त त्या ₹1100 मग अशा वेळेला या महिला जेव्हा काही मला भेटल्या, तर त्या मला म्हणाल्या, की "मॅडम तुम्ही या मुलांसाठी काम करणार आहात, तर मग आमच्यासाठी काही करता येईल का? आमच्यासाठी काही जर योजना असतील, तर त्या तुम्ही आम्हाला सांगा." तर मग विचार केला, की आपण एक काम करू शकतो. आपण यांचं संघटन करूयात आणि मग आपण जवळ-जवळ बऱ्याच ठिकाणी त्यांची माहिती गोळा केली आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचल्यानंतर आपण यांना WhatsAppच्या माध्यमातून एकत्र केलं. आपल्याकडे आकडा तसा मोठा आहे, पण WhatsApp या महिला वापरत नसल्यामुळं आपण बऱ्याच जणींच्या पर्यंत अजूनही तसं पोहोचू शकत नाही. तर मग या माध्यमातनं की या महिलांसाठी आपल्याला काही करता येईल का? कारण आज घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर त्यांच्यासमोर लहान मुलांचं संगोपन करणं, त्यांना वाढवणं, त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य आणि मग घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडणं, हे तसं एवढं सोपं नाही. कारण अजूनही आपल्याकडे पितृसत्ताक पद्धत आहे. अजूनही स्त्रीनं उंबऱ्याच्या बाहेर जायचं नाही, हे अजूनही आपल्याकडे आहे. आणि हे किती घातक आहे, हे या वाढलेल्या ज्या संख्या आहेत, एकल महिला म्हणजे ज्या परित्यक्त्या झालेल्या आहेत, विधवा झालेल्या आहेत, त्यांच्या जर एक-एक गोष्टी ऐकल्या तर आपल्याला म्हणजे अजूनही आपण का मुलींना शिकवत नाही? का मुलीच्या शिक्षणाचा विचार न करता त्यांच्या लग्नाचा विचार करतो? हे कळत नाहीये. कारण जर याच मुलींना योग्य शिक्षण दिलं असतं, त्यांच्या पायावर उभं केलं असतं आणि नंतर त्यांची लग्न केली असती, तर आज या मुलींच्यावर इतका मोठा प्रसंग जरी ओढवला असता, तरी त्या सहजपणे बाहेर पडू शकल्या असत्या. पण दुर्दैव असतं, की आमच्या पालकांच्या मध्ये अजूनही मुलगी म्हणजे लग्न आणि मुलगीचं लग्न अगदी जेवढं लवकर करता येईल तेवढं करायचं. कोरोनाच्या काळात तर तुला सांगते प्रणवती, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतके बालविवाह झालेत,
कारण फक्त एकच की लग्न होऊन मुलगी सासरी जाऊ दे, तिथं काय व्हायचं तिचं ते होऊ दे. एकतर कमी खर्चात होतंय आणि नंतर तिकडं काय व्हायचं ते होऊ दे. ही जी मानसिकता पालकांची आहे ना, ती खरोखर चीड आणणारी आहे. अरे तुम्ही मुलगीला जन्म दिलाय. तिनं तुम्हाला सांगितलं नव्हतं ना, की मला जन्माला घाला. ती तुमच्याकडे जन्माला आलेली आहे. तिचं स्वागत तर राहू देच, पण निदान तिला शिक्षण देऊन तिच्या पायावर उभं करणं, हे आज किती महत्वाचं एक उदाहरण तुला सांगते. एक मुलगी आहे एका खेडेगावातली. ती एका एका विशिष्ट कुटुंबामधून येते, एका जातीमधून येते आणि तिनं मला फोन केला आणि मला तिनं सांगितलं, की "मॅडम माझं वय 22 वर्षाचं आहे. माझी मुलगी आता 4 वर्षाची आहे." म्हणजे तिचं लग्न बघ किती लवकर केलंय. 4 वर्षाची आहे आणि आता 5 महिन्यापूर्वी मला जुळी 2 मुलं झालीत आणि 2 महिन्यापूर्वी कोरोनाने माझा नवरा गेलाय. हो. सासू-सासरे वयस्कर हार्ट पेशंट आहेत, बीपी शुगर आहे, काही काम करू शकत नाही. आणि मला मॅडम आता ह्या मुलाचं संगोपन कसं करायचं? त्यांना कसं जगवायचं? हा मोठा प्रश्न माझ्यासमोर आहे. आणि तुम्ही जर तुमच्या माध्यमातून काही करू शकत असाल, तर ते तुम्ही करा. त्या मुलीचा जेव्हा-जेव्हा मला फोन येतो ना प्रणवती, तेव्हा पोटात खड्डा पडतो, की हिला काय उत्तर द्यायचं? कारण आज ह्या मुलीला बाहेर पडायची माहिती नाही. तिला शिक्षण नाही. साधं बोलता येत नाही आणि ती लहान छोटी मुलं ही कुणाच्या जीवावर घरात सोडणार आणि मग ती दिवसभर कामाला जाणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज ही बायका आम्ही त्यांच्यासाठी समुपदेशन केलंय, मोटिव्हेशनल म्हणजे तुझ्या माध्यमातून आपण मोटिव्हेशनलचे त्यांचे आठवड्याचे आपण वर्ग घेतो. तिथं देखील ह्या बायकांचं एकच असतं, की आम्हाला घरात बसून काहीतरी काम द्या. आता दरवेळेला तुम्ही घरात बसूनच काम करणार, हे होऊ शकत नाही. तर घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आज तुमचा जोडीदार तुमच्या सोबत नाहीये, पण म्हणून काय खचून न जाता तुम्ही तुमच्या मुलांसाठी तुम्हाला जगायला पाहिजे आणि त्यासाठी घरातनं बाहेर पडायलाच पाहिजे. पण तरी देखील आमची मानसिकता आहे, की आम्हाला घरात बसून काम द्या. पण होत नाही तसं. घरातनं बाहेर पडलं पाहिजे, 4 लोकांत मिसळलं पाहिजे. आम्ही जो प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी ओपन केलाय तो एवढ्याच करता, की आम्हाला काहीतरी करायचंय. मग त्याच्यामधनं काही आता ज्या बेसिक पार्लरचा कोर्स असेल त्या करू इच्छितात. त्यांच्यासाठी आपण बऱ्याच ठिकाणी आपलं बोलणं सुद्धा सुरू आहे. तर हे प्लॅटफॉर्म आपण त्यांच्यासाठी उघडलेले आहेत. म्हणजे फक्त त्यांची संख्या आपण गोळा केलेली नाही, तर आपण त्यांचं एकत्रितपणे संघटन केलेलं आहे आणि दर गुरुवारी त्यांचे अश्रू पुसण्यासाठी सुद्धा आपण काम करतो, की बाबा तुम्ही आता रडू नका. आता रडायचं नाहीये तर लढायचंय. तर हे लढायचं बळ देण्याचं काम सुद्धा आपण या माध्यमातून करतोय. पण मला या माध्यमातून एक सांगायचंय, की मुलींना शिकवा. मुलींना त्यांच्या पायावर उभं करा. त्यांचा आत्मसन्मान, त्यांचा स्वाभिमान जागृत ठेवा. कुठलीही जर घटना घडली, तर या मुली त्याला सामोरं जाऊ शकतील. आज इतक्या म्हणजे इतकी जवळ-जवळ आपल्याकडे मला वाटतं प्रणती आकडा तसा मोठा आहे खूप. पण त्यातल्या अशा प्रसंगाला सामोरं जाणाऱ्या आणि भिडणाऱ्या खूप कमी मुली आहेत. अगदीच 3-4 मुली खूप शिकलेल्या आहेत. बाकी न शिकलेल्याच आहेत आणि त्यामुळं अल्पवयीन म्हणजे लहान वयात लग्न केल्यामुळं घराची जबाबदारी, मुलांची जबाबदारी आणि नवऱ्याचं जाणं हे त्यांना सहन होत नाहीये आणि त्यामुळं हा जो एक ड्रॉबॅक आपल्या समाजाला मिळालेला आहे. कालांतराने त्याचे परिणाम काय होणार आहेत तो भाग वेगळाच आहे. म्हणजे विचार केला तरी ती भयानकता खूप मोठी आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ 13 ते 16,000 अशा विधवा महिलांचा म्हणजे एक आकडा समोर येतोय. म्हणजे हा आकडा हो. प्रचंड आहे आणि त्यामुळं जी परिस्थिती कालांतराने होणार आहे, तो विचार करण्यासारखा आहे. तर मग आपण विचार केला, की या महिलांना एकत्र आणावं आणि मग तो आपण आणला आणि मला वाटतं 6 ऑगस्टला आपण त्याचं इनॉग्रेशन केलं. एक व्यासपीठ म्हणून स्त्री शक्तीचं त्यांना एक आपण स्त्रीला नेहमीच देवी मानायचं आणि मकरात बसवायची पूजा करायचं, की विषय संपला. म्हणजे आमची ती मानसिकता आहे. पण आता मला असं वाटतं, की मकरात बसून पूजा करू नका. तिला समान दर्जा द्या, तिला शिकवा, तिला तिच्या पायावर उभं करा. निदान असं काही झालं तर निदान ती आपल्या पोराबाळांना तरी जिवंत ठेवू शकेल. 2 वेळचं खाऊ-पिऊ घालून म्हणजे जिवंत ठेवण्याइतपत तिला आपण सक्षम करूया असं मला वाटतं. तर त्यावेळेला आपल्या नीलमताई गोरेंनी या कार्यक्रमाचं स्वागत केलं. त्यांनी त्याच्या शुभेच्छापर उद्घाटन केलं आणि कोल्हापूरच्या प्रशासक आणि मुख्याध्याप ज्या सी आहेत बलकवडे मॅडम
कादंबरी बलकवडे मॅडम यांनी ह्या कार्यक्रमाचं खूप कौतुक केलं आणि महानगरपालिका ही आपल्या सोबत असणार आहे. या प्रोजेक्टमध्ये दरेकर मॅडम असतील, त्या नेहमी आपल्या सोबत आहेत. ज्या काही आपले प्रॉब्लेम्स आहेत त्या सॉल्व्ह करायला त्या सोबत आहेत किंवा ज्या फॅसिलिटी शासनाकडून या स्त्रियांना पोहोचवायच्या आहेत, तर त्यासाठी ह्या दोघींनी आपल्याला तसं आश्वासन दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपण सुरुवात तर केलेली आहे, तर नक्कीच आपल्याला ह्या महिलांसाठी काम करता येणार आहे. बघू भविष्यात आपल्याला अजून कशा पद्धतीनं पुढे जाता येईल ते. नक्कीच मॅडम, नक्कीच. आणि उपक्रमाबद्दल तर माहिती तुम्ही दिलीच, पण मला इथं आपल्या सगळ्या बघणाऱ्या मैत्रिणींना हे सांगायला आवडेल, की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू करणारा कोल्हापूर जिल्हा हा पहिला ठरलेला आहे. स्त्री एक शक्तीपीठ या नावाने जरी आपण उपक्रम सुरू केला तरी तो कोल्हापूर जिल्हा पहिला आहे. आणि त्यानंतर मग नाशिक, नगर आणि पुणे या तिन्ही शहरांनी या महिलांसाठी काम करायला सुरुवात केलेली आहे. यांना एकत्रित आणण्याचा उद्देश हाच आहे, की समदुःखी एकत्र आल्यानंतर आपल्याला त्यातून काहीतरी मार्ग देता येतो. आणि जसं मॅडम म्हणाले, की त्यांना आपल्याला उभारी देणं फार गरजेचं आहे आणि ते काम आपण दर आठवड्यातून करतोय. या माध्यमातून त्यांच्या डोक्याला विचार आणि हाताला काम देण्याचं काम आपण करणार आहोत. ज्या माध्यमातून त्यांचा आर्थिक स्तरही उंचावेल आणि सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्या पूर्णांगिनी म्हणून अभिमानानं समाजामध्ये वावरतील. मला इथं अभिमानानं हे सांगावंसं वाटतं, की माझी आई आणि माझ्या सासूबाई म्हणजे माझी मम्मी आणि माझ्या आई या दोघीही पूर्णांगिणी आहेत. ज्यांनी मला घडवलं, माझ्याबरोबर माझ्या 2 बहिणीला घडवलं. त्याचबरोबर शितोळे सर, आपण त्यांना सगळेजण ओळखताच, त्यांनाही घडवणारे एक पूर्णांगिणी आहेत. त्या जर करू शकतात, तर आपणही नक्की करू शकतो. हा विश्वासच आपल्या या सगळ्या पूर्णांगिनींना, स्त्री एक शक्तीपीठ सदस्यांना मला या माध्यमातून द्यायचा आहे. आपल्याला हारायचं नाहीये, आपल्याला जिंकून दाखवायचं आहे. आणि ते आपण निश्चितपणे करू एकमेकांच्या सहकार्यानं आणि एकमेकांच्या सोबतीनं. मॅडम, फार सुंदर तुम्ही या उपक्रमाविषयी सांगितलं आणि तुम्ही जे करत असलेलं काम आहे त्याविषयी देखील तुम्ही माहिती दिलेली आहे. मला आता माझ्या आवडीचा एक प्रश्न विचारायला तुम्हाला आवडेल. कारण मी आत्मनिर्भर हा प्लॅटफॉर्म म्हणजे गेली वर्षभर झालं राबवते. या माध्यमातून मी फार काही केलेलं नाही, पण दर मंगळवारी एका आत्मनिर्भर हिरकणीला, आत्मनिर्भर महिलेला मी आपल्या मैत्रिणींसमोर आणते आणि त्या कसं आयुष्य जगल्या, त्यांच्या अडचणींना तोंड देत त्या कसं काही उभा राहिल्या आणि आता त्या समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून किंवा त्यांना ओळखणाऱ्या एक सगळ्या आपल्या मैत्रिणींमध्ये एक आदर्श म्हणून काम करतायत. सुख-दुःख वाटून घेतायत आणि सगळ्यात महत्त्वाचं आनंद वाटतायत. तर असं जर प्रत्येकीलाच व्हायचं असेल, म्हणजेच आत्मनिर्भर जर व्हायचं असेल महिलांनी, तर त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खरं तर प्रणती हा एक इतका महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे ना आणि गहन प्रश्न आहे, की एका बाईला दुसऱ्या बाईला आनंदी बघायला नक्की आवडतं का? कारण नक्कीच. खूप कमी हे मी उपरोधाने नाही म्हणत आहे किंवा असं कुठलंही रिझन नाहीये. कारण आपण जिथं काम करतोय, या सगळ्या गोष्टींना आपण फेस करत असतो आणि मला माहीत आहे. पण मला हेही माहीत आहे, की कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कुठल्या ह्याच्यामध्ये ती बाई राहते त्याच्यावर आणि तिचं अपब्रिंगिंग किंवा तिची डेव्हलपमेंट कशी झालेली आहे. ती स्वतःबद्दल काय विचार करते, तिचं भाषण काय आहे, तिचं मित्र-मैत्रिणींचं सर्कल काय आहे, ती कशा पद्धतीनं विचार इन्व्हॉल्व करते आणि त्यामुळे त्याची मानसिकता घडते, हे फार महत्वाचं आहे. मी जेव्हा स्वतःचा विचार करते, तेव्हा मी एक हॅपी लाईफ म्हणजे खूप आनंदी आयुष्य जगायचा नेहमी प्रयत्न असतो. भले माझे शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत, आजारपण आहे. या सगळ्यांच्या बिहाइंड जाऊन मला असं वाटतं, की खूप चांगलं जगता येतं, आनंदात राहता येतं. प्रत्येकाला असं वाटतं, की मॅडम नेहमी कशा आनंदात असतात. अगदी म्हणजे ऑफिसला जरी मी आले, तरी खूप छान आणि अगदी व्यवस्थित असते. असं काही जरी माझं आजारपण असलं, तरी ते समोरच्या माणसाला अजिबात दिसू नये, ही माझी धडपड असते. त्यामुळे मी रोजच छान असते, रोजच आनंदात असते. कारण मला माहितीये, कारण मी एक वाक्य मी नेहमी सांगते माझ्या व्याख्यानामध्ये, की साने गुरुजी नेहमी म्हणतात, की आयुष्यातलं प्रत्येक दिवस हा एक गाण्यासारखा जगावा. म्हणजे आनंदातच वाह! जगावं. जगण्याचं एक गाणं असावं. जगण्याचा एक उत्सव असावा आणि ते जगणं हे नेहमीच आपण आनंदानेच केलं पाहिजे. कारण उत्सव ज्या पद्धतीने आपण साजरे करत असतो, तसं जगण्याचा सुद्धा उत्सव झाला पाहिजे. आणि मी याच्या सोबतच जगत असते, की माझं जगणं हे उत्सव असला पाहिजे. मग त्या उत्सवामध्ये माझ्या भोवती जे लोकं असतात, ते नेहमीच माझ्या संपर्कात असतात, ती नेहमी आनंदी असली पाहिजे. मी जेव्हा संकुलामध्ये जाते, मुला-मुलींच्यात जाते,
तेव्हा त्यांचा गराडा जेव्हा माझ्याभोवती पडतो आणि ताई कशा आहात, ताई तुम्ही आज अशा, ताई तुम्ही आज साडी छान नेसली, ताई तुम्ही आज खूप छान दिसताय, ताई तुम्ही खूप दिवस झालं भेटला नाही. हे जे प्रेमाचे शब्द असतात ना, हे मला असं वाटतं की माझ्या जगायला खूप मला एनर्जी देतात आणि ही पॉझिटिव्हिटी देतात. तर हे जगणं ठीक आहे, प्रत्येकाला मिळतं असं नाही आणि ते मिळालं तरी ते सातत्यानं टिकवून ठेवणं हे तितकंच महत्वाचं असतं. तर मला असं वाटतं की हे मला मिळालेलं जगणं आहे आणि मी नेहमी अजून एक वाक्य म्हणते की जिंदगी ना मिलेगी दो बार. तर लव्ह यू जिंदगी हे माझं जगण्याचं कारण आहे. कारण सिकंदर जेव्हा जगावर त्याने राज्य करायचा प्रयत्न केला, तर जाताना तो दोन्ही हात रिकाम्या हाताने गेला होता. तर हे जे आहे आपण रिकाम्या हातानेच परत जाणार आहोत. जे काय आहे ते तुम्ही इथंच पेरून जाणार आहात. मग तुमचं नावच फक्त राहणार आहे. तुम्ही शरीराने इथून निघून जाणार आहात. पण गेल्यानंतर तुमचं नाव कुणी जर आनंदाने आणि प्रेमाने घ्यावं असं वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही ते क्षण आनंदाने जगले पाहिजेत आणि तो आनंद इतरांना दिला पाहिजे. आणि हे जगत असताना फक्त स्वतःसाठी न जगता मी समाजाचा घटक आहे, समाजाचं काहीतरी देणं लागतो, समाजाचे माझ्यावर ऋण आहेत, हे न विसरता. कारण बघा, आपण या समाजातच जगलो, या लोकांच्यातच आपण मोठे झालो, तर मग एखाद्याला आपण दुःख बघत असताना आपण कसं जगू शकतो? नाही जगू शकत. म्हणजे एखाद्याला दुःखी बघून आपल्याला नाही जगता येत. एखाद्या मुलाचं रडणं बघून मला नाही रडता येत. एखादी मुलगी जर माझ्याकडे आली, त्या प्रत्येक मुलीला असं साधा स्पर्श जरी केला ना, तरी तिला बरं वाटतं, की कुणीतरी आपल्याला प्रेमाचं आहे. तर हे फार महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं, की जगायला काही लागत नाही. 2 प्रेमाचे शब्द असले, की जगू शकतो. ऊपरवाला है खाने पिने की वो सोचेगा. म्हणजे आपल्याला जास्त विचार करायला लागत नाही. तर मला असं वाटतं, की प्रेम दिल्यानं प्रेम वाढतं. तर आपण का करू नये? पण मगाशी तू म्हणालीस, की तुम्ही मित्र-मैत्रिणींना काय संदेश द्याल? तर मला असं वाटतं, की आपण हे आपलं जे जगणं आहे, ते स्वतःपुरतं न ठेवता जर आपण सगळ्यांच्यासाठी उपयोगाला आलो, सगळ्यांच्यासाठी जर जगत असू, तर फार सुंदर आहे. जगणं खूप खूप सुंदर आहे. आपण फक्त जगता आलं पाहिजे आणि हा जगायचा प्रयत्न आपण प्रत्येकानेच केला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच मॅडम, नक्कीच. आणि म्हणजे खरं तर मला हे उत्स्फूर्तपणे आता सुचलं, कारण बऱ्याच वेळेला मगापासून तुम्ही गाण्याचा उल्लेख केलात आणि जगणं सुंदर आहे असं तुम्ही म्हटलात आणि तुमचं एक एखाद दुसरं गाणंही मी ऐकलेलं आहे. सो मी तुम्हाला अशी विनंती करेन, एक 4 ओळी तुम्ही आता म्हणाव्यात आमच्यासाठी. अरे बापरे! तुमच्या आवडीचं कोणतंही चालेल. अ, आहे असं नाही आठवणार गाणं म्हणायला. तुमचं फेव्हरेट ठीक गाणं आहे. म्हणा. नाही, गाणी तशी मला सगळीच आवडतात. कारण बघ फेव्हरेट असं काही नसतं. कारण लता मंगेशकर एकदा विचारलं होतं, की "दीदी तुमची फेव्हरेट 5 गाणी सांगा." तर तिनं उत्तर दिलं होतं, की बरोबर, "कसं शक्य आहे?" म्हणजे तिला बरोबर. सगळीच गाणी आवडतात. तिच्या सगळ्याच गाण्यामध्ये तो एक म्हणजे काय म्हणतात तो म्हणजे मोहमयी स्पर्श असतो आणि तो तिला एखाद दुसरं सांगा म्हटलं तर ती कसं सांगेल? कारण प्रत्येक बरं. गाण्याची जन्मकुंडली वेगळी आहे. जातकुळ वेगळी आहे, सगळं राग सगळे वेगळे आहेत. त्यामुळे असं नाही सांगता येणार. पण मला आवडतात, गाणी आवडतात. प्रत्येक मूडमध्ये गाणं गुणगुणायला आवडतं. अ, दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए, आ गया जो किसी पे प्यार क्या कीजिए. वाह! दिल तो है दिल, दिल का एतबार क्या कीजिए. तर वाह! असं हे मस्त. गाणं दरवेळेला गुणगुणलं पाहिजे. कारण मला असं वाटतं, की आनंदी माणूस जो असतो ना, म्हणजे इन ऑल सगळेच माणसं, संगीताचा स्पर्श झाला, संगीत ऐकलं, तरी त्याच्यामध्ये एक ऊर्जा येते, जगण्याचं एक कारण मिळतं. आणि एवढं चांगलं संगीत जर आपल्या भारतातलं तर आहेच. तर मग काय हरकत आहे? एक त्याचा आपण भाग व्हायला काय हरकत आहे? भले आपल्याला त्याचे रिदम माहीत नसतील, ताल येत नसेल, पण स्वतःसाठी गुणगुणायला कोणी नको म्हटलंय तुम्हाला? त्यामुळे नक्की. मस्त गायचं, मस्त गुणगुणायचं आणि छान जगायचं. येस, येस. फार सुंदर मॅडम. तुम्ही आलात आणि तुमचा हा प्रवास आत्मनिर्भरतेचा आमच्यासमोर मांडलात. त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार मॅडम. थँक यू सो मच. आणि मला खात्री आहे निश्चितपणे आपल्या सगळ्या बघणाऱ्या प्रेक्षकांना आजचा हा
भाग देखील तितकाच आवडला असेल. ही सीरीज ही सातत्यानं सुरू राहणार आहे. कारण या हिरकणींना आपल्याला शोधायचं आहे. आपल्यासाठी त्यांचा प्रवास सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि त्यातनं एक प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन आपला नवीन दिवस नव्या आनंदानं आणि उत्साहानं आपल्याला जगायचा आहे. सो सगळ्या बघणाऱ्या प्रेक्षकांचे देखील मी मनःपूर्वक आभार मानते आणि आज इथेच थांबते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच. आणि तुमच्या ह्या 1 वर्ष पूर्ण झालं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि ही हिरकणींचा शोध हा असाच अविरत चालू राहू दे, की जेणेकरून समाजापुढे नवीन आदर्श निर्माण होतील. धन्यवाद. खूप छान मला इथं बोलवलं, याबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच मॅम.